नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज. आणि सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव असेल किंवा इतर जिल्हे जे शेतकरी वर्ग उजनीच्या पाण्यावरती अवलंबून असतो, ते आता उजनी 100कडे वाटचाल झाली आणि पूर्ण देखील झाली. शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या उजनी धरणाच्या बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत असणार आहेत जलतज्ञ सन्माननीय अनिल पाटील साहेब. सर, स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज मध्ये. खरं तर उन्हाळ्याच्या शेवटीला बऱ्याचशा चर्चा येत होते की अल निनोचा इफेक्ट असेल किंवा इतर इफेक्ट असेल, त्यामुळं यावर्षी पावसाचं प्रमाण कमी राहील आणि त्याचा फटका उजनीला बसेल असं चित्र होतं. मात्र पुणे जिल्ह्यातल्या पावसामुळे आता उजनी जवळपास भरलेलीच आहे असं ग्राह्य धरायला काय हरकत नाही. पण नेमकं अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. उजनी खऱ्या अर्थानं 100% भरली का, किंवा 117 TMCचं हे धरण आहे ते खऱ्या अर्थानं भरते का आणि भरणार आहे का, आणि नेमकं त्यातली पाण्याची पातळी किती असणार आहे? सर्वप्रथम उजनी भरलेलं आहे हे जलसंपदा विभागानं जी आकडेवारी जाहीर केली त्यावरून आपल्याला असं दिसतं की त्याची जी ज्याला आपण फुल सप्लाय लेवल म्हणतो, म्हणजे उच्चतम पातळी तिथपर्यंत पाणी आलं म्हणजे उजनीचं धरण 100% भरलेलं आहे. सरकारी आकडेवारीनुसार हे धरण पूर्ण भरलेलं आहे आणि हे वास्तव पण आहे. असं असलं तरी देखील एक महत्वाचा विषय आपण बोलताना सांगितलं की पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस पडल्यामुळे उजनी धरलेला आहे, उजनी धरण भरलेलं आहे. आपल्या भागात किती पाऊस पडला हा खरा आपल्याला विषय आहे. कारण उजनी धरणावर अवलंबून अनेक जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा आहे, धाराशिव जिल्ह्याला पाणी जातं, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील या पाण्याचा उपयोग होतो. आणि ह्याच्यानंतर खाली कर्नाटकामध्ये सुद्धा भीमा नदीतून जे पाणी जातं ते उजनी धरणातूनच पाणी जातं. त्याच्यामुळं उजनी धरण भरलं ही समाधानाची बाब असली तरी देखील ज्या भागामध्ये हे पाणी जातं त्या भागामध्ये पाऊस किती पडला हे देखील पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि आपण ज्याचा उल्लेख केला एल निनोचा इफेक्ट, तर फेब्रुवारीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एल निनोचा प्राथमिक अंदाज WMO न दिलेला होता. WMO म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. त्याने असं सांगितलं होतं की या वर्षी भारतीय उपखंडामध्ये सरासरीपेक्षा 8% पाऊस कमी पडेल. आणि नंतर सुधारित अंदाज त्यांनी दिला. त्यांनी सांगितलं की 10% म्हणजे सरासरीच्या 90% पाऊस पडेल. आणि मग एप्रिलमध्ये आपल्या इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, जे IMD म्हणतो आपण, भारतीय हवामानशास्त्र विभाग, त्यांनी सांगितलं की सरासरीच्या 90% पाऊस पडेल. मग ह्याचा तोटा हा आवर्षण प्रवण भागाला बसतो. आणि महाराष्ट्राचं आपण 3 भागात जर वर्गीकरण केलं, अति पावसाचा प्रदेश ज्या ठिकाणी पाऊस पडला आणि त्याच्यामुळे उजनी भरलं तो अति पावसाचा प्रदेश आहे, ज्या ठिकाणी 3500 मिलीमीटर पाऊस पडतो सह्याद्री घाटमाथ्यावर. आणि पूर्व विदर्भ जो आहे म्हणजे भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर इकडचा प्रदेश तो पूर्व विदर्भ तो निश्चित पावसाचा प्रदेश आहे. आणि मधला भाग हा आवर्षण प्रवण आहे. आपण सोलापूर जिल्ह्याचा विचार करता आपला 100% आवर्षण प्रवण जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये आपल्याला उजनी धरण भरलं पाहिजे, याबरोबरच आपला जो सरासरी पाऊस आहे 550 मिलीमीटर तो पाऊस पडला पाहिजे. आणखी पावसाळा संपलेला नाही. आपल्याला आपण आशा करूया, कारण आपल्याकडे बऱ्याच वेळा परतीचा पाऊस येतो. त्यामुळं उजनी धरण भरणं ही समाधानाची बाब आहे. आणि परतीचा पाऊस यावा ही आपली अपेक्षा आहे. आज तरी जो जून जुलैमध्ये आपल्याकडे सरासरी पाऊस पडायला पाहिजे तो पाऊस अद्याप पडलेला नसल्यामुळं माझ्या दृष्टीनं ज्या ठिकाणी उजनीचं पाणी पोहोचत नाही तो भाग चिंतेचाच आहे असं माझं मत आहे. दोन्ही गरजेचं आहे, पाऊस पण गरजेचा आहे आणि उजनी धरण भरणं हे पण गरजेचं आहे. महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. गाळाच्या बाबतीत उजनी धरणातील जो गाळ आहे त्याच्यावरती अनेक चर्चा झाल्या, अनेक वेळा ते विधानसभेमध्ये किंवा ते प्रश्न सुद्धा उपस्थित झाले, मात्र हालचाल होत नाही. मग आता ही नेमकी जी पातळी पाण्याची मोजली जाते त्यात कितपत तथ्य समजायचं आणि त्यातलं नेमकं मग काय आकडेवारी आपण काढायची? ज्यावेळेस धरण बांधलं ना त्यावेळेला सगळ्या धरणाच्या सरकारनं
OGL म्हणतात त्याला, ओरिजिनल ग्राउंड लेवल घेतलेले असतात आणि तिथून धरणाची उच्चतम पातळी बघून आपण धरणाची क्षमता काढलेली असते. ती आपल्या धरणाची क्षमता आहे 117.27 TMC. आता ज्यावेळेला धरण भरलं म्हणतो त्यावेळेला उच्चतम पातळी गाठली की धरण भरलेलं आहे. तुम्ही म्हणता तो गाळ आहे, तर सगळ्या धरणामध्ये दरवर्षी थोडा थोडा गाळ येत असतो. आपल्या धरणामध्ये त्याचं प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण किती आहे? तर केंद्र सरकारची जी संस्था आहे CWPRS, ती संस्था पिरियडिकल सगळ्या धरणांचा अभ्यास करते. परंतु आपल्या देशामध्ये आता 5,000 नाही 7,000 धरणं मोठी झाली आणि त्या ह्याची क्षमता नसल्यामुळे त्या संस्थेची त्यांनी काही खाजगी संस्थेला अभ्यास करायला दिला होता. तसं आपला एक तोजो विकास इंटरनॅशनल या संस्थेनं उजनीचा जो अभ्यास केला होता, त्यांनी 2016च्या दरम्यान जो रिपोर्ट दिला होता त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की उजनी धरणामध्ये आता 15% पर्यंत गाळ आलेला आहे. 15%. आता त्याच्यामध्ये वाढ झाली, परंतु ते आकडे ऑफ हँड सांगणं शक्य नाही, कारण त्यासाठी आपल्याला सॅटेलाइटचे इमेजेस घ्यावे लागतील, मग त्या OGL वर टाकावे लागतील आणि किती भरलं त्यामुळं किती % आहे कळेल. परंतु 2016च्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की उजनी धरणामध्ये 90 कोटी टन वाळू आणि 60 कोटी टन माती एवढा प्रचंड साठा आहे. आणि मग त्याच्यामुळं जर ते उपसलं, सरकारला महसूल मिळेल, पैसे मिळतील. ते त्याच वेळेला जो अंदाज काढला होता त्यावेळेला मला वाटतं माझ्या एका इंटरव्ह्यू मी सांगितलं होतं की नुसती वाळू विकली त्यावेळच्या दरानं तरी 51,000 कोटी रुपये येतील. आणि जर गाळ काढला, मूळ विषय जो तुमचा आजचा आहे, गाळ काढला तर माझ्या माहितीनुसार 15 TMC पाणी भर पडेल. परंतु ते पाणी डेड स्टोरेज मध्ये असेल, ते आपल्याला लगेच वापरता येणार नाही. मात्र अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला त्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. ज्यावेळेला वॉर सिच्युएशन, जसं लातूरला पाणी रेल्वेने नेलं होतं, तशी परिस्थिती जर उद्या आपल्या भागात आलीच तर गाळाच्या जागी जर पाणी असेल आणि ते सुद्धा 15 TMC, तर आपल्याला इथल्या पिण्याच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची अडचण येणार.